बोला. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत असाल आजच्या या कालामध्ये खूप असे खिलार नंदी पळतात, पण त्यांच्यामध्ये आपली जुनी परंपरा जोपणारे आपले हे नंदी या ठिकाणी पाहू शकतात. कडावकरांचा गुंड्या या ठिकाणी मैदानात. दादा, गुंड्याची माहिती दे आणि तुझं नाव दे, तुझी ओळख दे. खरं तर माझं नाव विजय प्रमोद पवाली. आम्ही काडावची मुलं आहेत सगळी आणि आमची गाडी पळते श्री बालदेगाव प्रसन्न, श्लोक रुपेश पवाली आणि ध्रुवी विश्वादा बोराडे काडाव या नावाने आमची गाडी पळते. आजच्या कालामध्ये ना कशी ते खूप जण बोलतात का खिलार पळतो, पण गुंड्याने दाखवून दिला का कोणत्याही जातीवंत नाही तर आपला एक गावठी वासूर देखील पळू शकतो मैदानामध्ये. काय सांगते? कसं आहे, पाळणारा कुठून पण पळतो, त्याला जातीची हे नाही लागत. बैल कसा जरी असला फक्त त्याच्यात पळ पाहिजे. मित्रांनो पाहू शकतात आजच्या मैदानात ना जवळपास गुंड्याच्या 2 ते 3 शर्यती झाल्यात लागोपाठ आणि तो विजयी देखील झाला. काय माहिती दादा? पळ आहे त्याचा तेवढा, पालाच्या जोरावरती तो विजय झाला. काय नियोजन बसला पायऱ्यांचा तुमचा, कसा काय? पायऱ्यांचं नियोजन म्हणजे आमचे विश्वाद आहे, विश्वादाने नियोजन केलं. आमचा नितीन दादा धुले त्यांचं वासरू एक बापू म्हणून नवीन खरेदी केले त्यांनी. आता त्याच्यासोबत एक गाडी झाली पहिली, ती थोडीशी टाकाटाकीत आमच्या 19-20 झाला. आणि दुसरी गाडी त्यांचाच बैल आहे पुणे म्हणून, त्याच्यासोबत आता गाडी विजय झाली. गाडीवर ड्रायव्हर कोण असतं आपल्या गाडीवर ड्रायव्हर आपल्या घरचा पण आहे, रुपेश ड्रायव्हर. आमचे रोहिदास काय टाकवायचे. आणि शर्तींना जर म्हणलं तर म्हणजे बिंजोडची गाडी असतं तर आमचा वैभव ड्रायव्हर वडवलीचा, तो गाडीवर ड्रायव्हर असतो. मित्रांनो कसा असतो मुंबईमध्ये कसं असतो मित्रांनो का इथे ना गावठी गाड्यांशी लवकर शर्यती जमत नाही. गावठीशी सांगून लवकर शर्यती जमत नाही. काय सांगते त्यामध्ये? आणि आता लोकांचा समज आहे, गावठीला पळतात असं जर एखादा पळतो एखादा नाही पळत. प्रत्येक हे जसं असतो प्रत्येक बैलात. जसं ना गावठीशी जमत नाही तसंच ना लोक गावठी खिलारशी लवकर जमतात. कारण त्या लोकांना कधी वाटतो बाबा खिलार यापेक्षा पुढे जातो, पण या छोट्याशा नंदीने करून दाखवला त्याच्या पलाच्या दमावर. त्याचा काय सांगते? काय नाही, बैलाचा पल आहे, दुसरा काय नाही. लोक माप म्हणतात, हे लिंबू करतात, हे करतात, नारळ आहे यांच्याकडं, बघत नारळ असतात. आम्ही उद्या पण बिंदोडची गाडी गेलो, मग आम्ही कशाला करू? मग आम्ही भेटेल त्या गाडीला डोकं देऊ. असं जर असतं आमच्याकडे लिंबू असता, नारळ असता, तर भेटेल त्या गाडीला डोकं दिला असता. मग आम्ही काला हे करून खेळतोय? मित्रांनो पाहू शकतात आपल्या नंदीवरती नक्कीच विश्वास असावा. नक्कीच या नंदीवरती सर्वांचा विश्वास आहे. आज त्यांची एवढी मोठी गाडी धावते, मैदानात 2-2, 3-3 शर्यती करतात. नक्कीच या नंदीमध्ये काहीतरी पल असेल. तर खूप कसं तुमच्या या नंदीची कशी तुमच्या धावणीला आला, कसं काय सांगा? धावणीला म्हणजे घरच्या गाईचं वासरू आहे, घरची गाय, तिला आम्ही हे केला आणि गुंडा झाला. हां काय अजून गुंडासोबत अजून त्याचे भाऊबंद काय ना आमच्याकडे बैल होतं एक, अजून एक प्रधान म्हणून, त्याची आणि गुंडाची गाडी पालायची. तो दिल्यानंतर आता आम्ही गुंडाला पायऱ्यात पालवतो. आणि आमचा दुसरा एक आहे टाकव्याचा संत्या म्हणून, ती 2 बैल आमची पालायची. मागच्या सीझनमध्ये त्या गाडीने धुमाकूळ घातलेला पूर्ण. बिंदोडला गाडी असते, संत्या गुंडा एवढंच बैल आहे, तो पण गुंडा एवढंच आहे. मित्रांनो ना आपण कसा मुलाखतमध्ये फक्त नंदी दाखवतो, पण मी आवर्जून नक्की या ठिकाणी व्हिडिओ लावेल किंवा नंदी कसा पळतो तुम्ही बघा मैदानामध्ये. कारण का ह्याच्यासारखा स्पीड तोडून पळणारा बैल मी तरी गावठीमध्ये जास्त करून बघितला नाही. दादा काय सांगतो? नाही, बैलाचा पल तेवढा ना सगळं म्हणजे बारीकपणापासून त्याला आम्ही जीव लावलेलं आहे. म्हणजे आमच्या ह्याचं फल म्हणून बैल पळतात आणि अजून आदत आहे बैल. तुम्ही काय म्हणजे फेऱ्या वगैरेसाठी कसं काय नियोजन करता? फेऱ्या तर काय नाही, जसं नियोजन होईल तसं. आणखी ना तुमच्या नंदीबद्दल चांगली सवय वगैरे काय नाही सवय त्याची, ते पल तेवढीच ते चांगली सवय आहे. आणखी ना नंदीला सांभाळणी वगैरे कसं काय करता तुम्ही? सांभाळली काय नाही, आपल्या घरीच. आता बैल 2 महिने इथं होता, वरती होता लोणंदमध्ये. आमचं शिवराज भैया म्हणून आहे मुलगा, त्याच्याकडे बैल होता. नक्की अजून पुढचा तुम्ही भविष्य काय बघता याच्याकडे? भविष्य काय नाही, अजून आदत आहे. आदतमध्ये आमचं एवढं नाव केलं आहे तर काय पुढं आम्हाला नाही. बैल अजून 5 वर्ष बैल पळून जरी बसला घरी आमच्या लावलेलं राहिलं तरी पास. कारण आदतमध्येच आम्हाला नाव केलं. आदतमध्ये त्याच्या बिंजोडच्या 40-45 शर्ती झाल्या. 3 मैदानात गटपात झाला, 1 मैदानात फायनल केलं त्यांनी 1 नंबर. आज याचं वय वर्ष काय चालू आहे? 17 महिने. 17 महिने अजून म्हणजे बच्चा अजून काय अजून मोठ्या पायऱ्यांचं नियोजन केलं कसं काय? पुढचं मैदान कसं होणार? मोठे बैलवाले बोलतात आमच्या वासराला बैल द्या, पण त्यांच्या बैलाला बैल द्या असं नाही बोलत, वासराला बैल द्या. मोठे बैलवाले आपल्याला बैल देत नाही, असं असतो. नक्कीच मित्रांनो, कुठेतरी ना एखादा छोटा का किंवा जो आपण गावठी बैल बोलतो त्याला कधी कधी पैरा करी लवकर पैऱ्यासाठी हो बोलत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, तोच बैल पुढे जाऊन पळतो
आज जरी आपण पाहू शकता हा नंदी आपल्या समोर आहे, पण लक्षात ठेवा याच्यासारखाच एक गावठी नंदी आज अख्खा महाराष्ट्र गाजवतोय. आपण पाहू शकतात या ठिकाणी सर्वांचा लाडका आपला बकासूर असाच एक गावठी दावणीमधला पुढे आला आणि त्यांनी या इतिहास घडवला. आता काय सांगशील? नाही, बाकासूर काय सगळ्या गावठी देवांचं बैलांचा देवदूत आहे. त्याच्यात पावलं पाऊल ठेवून पुढं पण गुंडा नाव करणार. पाहू शकता मित्रांनो. आणि मला ना थोडं असं नियोजन असतो का कधीतरी बकासूर सोबत याला पण बांधा, माझी इच्छा आहे. कारण का नियोजन आपल्या मित्रांनो माहितीसाठी सांगतो का आपला हा कडावचाच नंदी आहे आणि आपले सचिन शेठ घरात कडाव ओले हे देखील ते देखील कडावलाच राहतात. तर नक्कीच हा बकासूर सोबत नंदी एकाच दिवस तरी त्यांच्या दावणीला दिसणार काय अंकित दादा? दिसतात, ते पण आमचीच माणसं आहेत. आम्ही एकत्र गाड्या पळवतो. सचिन शेट असतील, आमचा विश्वादा, सगळे आम्ही एकत्र असतो. त्यांच्याच नियोजनात बैल दादा म्हणजे देवरूपी तुम्हाला हिराच भेटलेला आहे या मैदानामध्ये आणि असंच हा नंदी गुलाल करावा हीच माझी अपेक्षा असेल. बोल भाई.